काय झालेत पोहे, एक नंबर. सर्वेश, नुसतं बघत बसू नका, काहीतरी शिका पण. अहो धाकटं जाऊ बाई, काय पोहे केलेत तुमच्या आईनं. या खाऊन बघा जरा, मस्त. मम्मी, परफेक्ट टायमिंग बघ, परफेक्ट टायमिंगला फोन केलास. अगं आम्ही आता आंबे गावातले नंबर 1 चे पोहे खातोय बघ. नाही 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 नाही, नवीन नोकर ठेवला का विचारतीये. नाही नाही नाही, अगं आमच्या धाकट्या जाऊबाईंच्या आई आल्यात ना आमच्याकडे राहायला. त्यांनी स्वतःच्या हातानं पोहे केलेत, ते पण ढाले पाटलांच्या किचन मध्ये शिरून. हा, त्यांनी गाडा टाकला ना पोह्यांचा, भक्कळ पैसे कमवतील बघ. हा, एक मिनिट सर्वेश, हे आमच्या खोलीत घेऊन ये. आलोच आम्ही. हा बोल ग. आई, हात जोडते बाई तुझ्या समोर. तुला हवा असेल ना तर तुझ्या पाया पण पडते, पण नको की ग जाऊ, नको जाऊ या घरातल्या किचन मध्ये, नको जाऊ. संजय, अगं हात कशा पाय जोडतीस? तुला खरंच सांगते, मला बी नव्हतं जायचं स्वयंपाकघरात. आणि ही फवत ती बी मी नाहीत केलेलं, सर्वेश दादांनीच केल्यात. पर राजश्री ताई साहेबांनी आवडलं नाहीत. अगं त्या फेकून द्यायला निघाल्या होत्या. मग आता तू सांग बरं, असा अन्नाचा अपमान नाही का व्हायचा? मला समजते ग सगळं, पण तू पण थोडस समजून घे की. एकतर आधीच डॅडीने लय ऑकवर्ड पोझिशन मध्ये टाकून ठेवलंय मला. गप, एवढं पसत नाहीत बघ. आता आणि काय उद्योग करून ठेवलाय? काही नाही, जाऊ देत. कुठं आपण तो कोळसा उघडत बसायचा सारखा सारखा. आई, म्हणजे मी तुझी मुलगी असून पण तू मला सांगतेय, मी माझ्या काळजावर दगड ठेवून बोलतेय बघ तुझ्याशी. पण आई, आता बास. आता तुम्ही या घरातून. संजय, अगं तू कशा पाय काळजी करतेस? म्हणजे मला समजते तुला काय म्हणायचंय ती. तुला खरं सांगू का, मला बी इथं राहायचं म्हणजे लय अवघडल्यागत झालंय बघ. पर तुझं डॅडी, त्यांनी कवा कधी कुणाचं ऐकलंय का? नुसतं स्वतःच्या मनाचं केलंय बघ. पर तू नका टेन्शन घेऊस, मी आणि एकदा त्यांच्याकडे विषय काढते. नको, तू नको बोलूस त्यांच्याशी. तुझं त्यांनी कधी ऐकलंय की जे आत्ता ऐकतील? तू कशा लोकात शिव्या खाते त्यांच्या? मीच बोलते त्यांच्याशी जाऊन. डॅडी कुठे आहेत? ते बाहेर वॉक करतो म्हणले होते, मग तिथंच असतील. वा 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 वा, झालं कसे? सही कुठे याच्यावर? तेच सांगायला आलते. मला यांनी सगळं क्लिअर कट सांगितलेलं आहे, आणि ते म्हणतायत की हे समज रॉंग आहे. त्याच्यामुळे डॅडी, तुम्ही तुमच्या त्या मित्राला सांगा, म्हणावं सॉरी, काही जमायचं नाही बाबा आपल्याला. अगं संजय, नुसता फ्रेंड असला असतं तर त्याच्या तोंडावर सॉरी म्हणून रफादफा केलं असतं ग. पण हा आता अजून बी पर आहेच का? म्हणजे डॅडी, अहो खरं खरं सांगा की तो माणूस तुमचा कोणी फ्रेंड बिंड नाही ते.
म्हणजे सया देतो असं सांगून तुम्ही पैसे खाल्ले ना त्याच्याकडनं? हा, पैसे खाल्ले ना तुम्ही? खाल्लेत संजय, मापात बोलायचं. इथं आमच्या हात दगडाखाली आहेत म्हणून शेमड्यापर्यंत आम्हाला शिकवायचं नाही. खानदानी माणूस काही पैसे बिशे खात नाही, पैसे घेतो. होय, आम्ही घेतलेत पैसे. खानदानी माणसाला त्याच्या शब्दाला जागावं लागतं, तरच त्याच्या मार्केटमध्ये वजन असतं. त्या झगड्याचे द्यायचे होते पैसे, म्हणून तुम्ही सया देतो असं सांगून पैसे खाल्ले? तोंड सांभाळून बोल संजीव. खाल्ले नाहीत, घेतली. अरे आमचे काय पैशांचे मळे आहेत काय? हं? तू आपला खानदानी डोंगर निस्तरला असता ना तर पैशांचे मळे बी लावले असते. पण आता टाइम लय खराब चाललाय म्हणून केलेलं कॉम्प्रोमाइज होते. त्या दिवशी तुमच्या खिशातनं जे पैसे पडले होते ते ह्याच मॅटरचे होते ना? ह्याच मॅटरचे होते ना? नाही 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 डॅडी, तुम्ही आत्ताच्या आत्ता ते पैसे घ्यायचे आणि त्या माणसाला जाऊन परत देऊन यायचे. हा, असं नाही होऊ शकणार डॅडी. अगं संजूबाई, परत द्यायला असले तर पाहिजेत ना. म्हणजे तो झगड्यात जीवावर उठला होता ग, त्याचं खातं क्लोज केलं. मग आता आता काय, आता काय, चित्रावरती सही नाही केली तर तुला लाकडा बाप बघायला मिळेल. हा, तू सामान हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही तुझ्या डॅडीच पैशांसाठी. संतांनी लिहून ठेवलं ते खरंच आहे म्हणायचं. ये दुनिया, ये मैफिल, इस खानदानी माणूस काही काम किती नाही. अरे तर आपली स्वतःचीच पोरगी आपली नाही तर इंच्या मिंचांची काय बात. कल्याणी, हा, कुठे काय कुठे काढ, काढ बॅग काढ. काय काय विचार बस, काढ. हा, आओ आओ, मोकळी बॅग घेऊन कुठं चाललाय? मोकळीच का? हा, भरा मग, भरा बॅग, भरा कपडे, भरा. चला चला. अंबाबाईच पावली म्हणायची. आता आपण आपल्या घरला जायचं. हा, मग मला आधीच सांगायचं की मी समधी पॅकिंग करून ठेवली असती. हा, आता आमचंच पॅकिंग करा आणि सोडा पंचगंगेत. समते पॅकिंग करून ठेवली असते. असला अभद्र कशा पाय बोलताय? कशा पायी, कशा पायी? तुझ्या पायी. तुझ्याशी गाठ बसली ना माझी बाई. हा, म्हणून तर ही मसनी वेळ आली आमच्यावर. पण आता काय, आता काय प्रॉब्लेम नाही. आता आता एकदम मोकळेच वाळतो मी. हा, राहा तुम्ही इथे तुमच्या लाडक्या लेकीच्या घरी कुटके मोडत. आम्ही चाललो. हो, थांबा. मला एकटीला सोडून कुठं जाणार आहे तुम्ही? आम्ही कुठं बी जाऊ, कुठं बी जाऊ आम्ही. त्याला काय, घ्यायला जाऊ आम्ही, काशीला जाऊ उत्तरेत, नाहीतर दक्षिणेत जाऊ आम्ही रामेश्वरला. हा, इथनं बाहेर पडू, पण इथनं बाहेर पडू. ते अलख निरंजन करत किंवा बम बम बोले करत जाऊ आम्ही कैलासावरती राग ठासून. हा, 12 वर्षांनी आम्ही तुमच्या दारात आल्यावरती आम्हाला पीठ वाढा हो माय. हा, आजी माणूस की म्हणून. हो, कशाला असलं काय तर मंगाळ बोलताय? शोकानं ग कल्याणी, शोकानं. हा, दुसरं ऑप्शनच नाही आमच्या पुढे कसला. आता संन्यासच घ्यावं लागणार. बर, लेट होतंय आम्हाला निघावं लागेल. हा, भेटू 12 वर्षांनी जगलो वाचलो तर नाशिकला कुंभमेळ्यात. हा, येऊ का? चला. हो, केली, तुमची सोय केलेली आहे. 750 एकराचा डोंगर तुमच्यासाठीच ठेवलाय. निकाल लागले की तुमच्यासाठीच आहे. इथे आमचा निकाल लागलाय. फार
पुरा वाट लागली. आम्ही पार आउट म्हणजे आउट चालू. अहो असं टोकाचं कशा पाय बोलताय? कशा पायी? हा, टोकाच्याच घटना घडल्या म्हणून बोलतोय ना. इतरांची लेकरं बघा काय काय करतात आपल्या आई बापासाठी. हा, कोण तो गोष्टीतला? हा, तो आपल्या मम्मी डॅडीला घेऊन निघाला होता त्या राजू. कोण? श्रावण बाळ. हा, श्रावण बाळ बघा. हा, कशी आई बापासाठी श्रावण बाळासारखे सेवा करतात. हा, वनवन करतात, त्यांच्यासाठी उपास तपास करतात. पण आपल्या इथं बघा ना, पोटची पोरगी असून काय उपयोगी? जिला आम्ही तळहाताच्या फोडावानी जपलं, एवढं मोठं घर मिळवून दिलं, तिला एक छोटंसं काम सांगितलं तर तोंडावर नाही म्हणाली ती आम्हाला. काय उपयोग आहे मग आमच्या जगण्याचा? सगळा मान मरातब सोडून इथं राहण्याचा. कसलं काम? बस बस की. हे बघ, यो फॉर्म. या फॉर्मवर एक सिंपलची सही पाहिजे होती, साध्या पेनाने, रक्तानं पण नाही. तर तुमची ती आडगी पोरगी आम्हाला नाही म्हटली, या पंजाबरावला नाही म्हणाली. आजवर कोणी असं केलं नव्हतं, पण त्याची स्वतःची ओन डॉटर त्याला नाही म्हटली. पर संजय असं का करल? ते महत्वाचं नाही, ह्याच्यावरची सही महत्वाची. कळलं का? मालकीन बाई, तुम्हाला सांगतो, काय बी करा, संजय समोर पदर पसरा, रडा पडा, तुमचा हातखंडा येतो, ते करा. तुझे कान पकडा, जमल्यास पाय पकडा, पण तिला कन्व्हिन्स मारायला सांगा जावे आपण, आणि ह्याच्यावर सही करा. ह्यात एक काम करा, तुम्हीच कन्व्हिन्स मारा, हा, आणि सही घ्या. म्हणजे जावई बापूंची सही पाहिजे ह्याच्या? हो, मी कसं करणार? नाही, हे काय बरोबर नाही बघा, मला नाही जमायचं. जमवावं लागल, स्वतःच्या कुकवासाठी जमवावंच लागल. या फॉर्मवर छोटीशी सही आणायची जावई बापूंची, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आलं का ध्यानात? चला कामाला लागा. हा, संजीवनी, काय झालं? डोकं धरून का बसला होता तुम्ही? सॉरी. संजीवनी, प्रत्येक शब्दाची किंमत असते बरं का. तो शब्द पुन्हा पुन्हा वापरला की त्या शब्दाची किंमत कमी होते. आम्ही काही बोललो तरी तुम्ही म्हणता सॉरी. कशासाठी? आम्ही सरळ समजेल असा प्रश्न विचारला तुम्हाला, तुम्ही इथं डोकं धरून का बसला होता? ते म्हणजे तुमचं डोकं दुखतंय का? हां थोडंसं डोकं धरलं होतं, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, होईल बघा थोड्या वेळात बरं. तुम्ही गोळी घेतली का? नाही अहो, पण इतकी वेळ झाली नाही ना, वाटेल मला बरं थोड्या वेळात. तुम्ही आमच्याबरोबर खोलीत या, आम्ही देतो गोळी तुम्हाला. चला या. या. खाल्लायत ना काही सकाळी? हरकत नाही, आता जाऊन खाऊन या. एक मिनिट संजीवनी, तुमचं डोकं नक्की कशामुळे दुखतंय? म्हणजे डोळे जळजळतात का तुमचे? दिसायला काही प्रॉब्लेम आहे? बाहेरचं जवळचं? नाही, काय होतं, कधी कधी आपल्या डोळ्यांचा नंबर वाढतो तेव्हा डोकं दुखतं, आणि आपण वेगळे इलाज करतो. तुम्हाला सर्दी वगैरे नाही ना? सासूबाई,
तुम्ही एवढं मायने विचारताय त्याच्याबद्दल थँक्यू. पण खरं सांगू का, माझं डोकं नाही दुखत आहे अहो. काय मग तुम्ही गोळी कशाला घेतली? तुम्ही म्हणलात म्हणून. अहो मग सांगायचं की. एरवी तुम्ही घरामध्ये नको तिथे नको तेवढं बोलत असता. हां, आवाज येत असतो आम्हाला. मग आता तोंड उघडून बोलायचं की. सॉरी. म्हणालात तुम्ही सॉरी. बरं ते जाऊ दे. तुम्ही आशा का बसला होता तिकडे? रणजितरावांबरोबर काही तुमचं? नाही नाही, तसं काही बी नाही. ते साजिरी त्याची आठवण येत होती जरा. अच्छा अच्छा, तुमच्या मोठ्या भगिनी. कितवा महिना आहे त्यांना आता? 7वा संपला. किती वर्ष झाली लग्नाला? 6. 6. बराच वेळ घेतला त्यांनी. हा म्हणजे ते आमच्या दाजींचं प्लॅनिंगच तसं होतं ना. नाही म्हणजे कसं, आधी पहिले नोकरीचं वगैरे सगळं सेट व्हायला पाहिजे आणि मग हे सगळं प्लॅनिंग वगैरे. चांगली गोष्ट आहे. सेट होणं चांगली गोष्ट आहे. म्हणजे येणाऱ्या कुलदीपकासाठी अशी तयारी करणं मस्त आहे. चांगलं आहे. पण तुम्हाला अशी काळजी करण्याचं काही कारण नाही संजीवनी. काय ढाले पाटलांच्या पुढच्या 14 पिढ्या आजच सेटल्ड आहेत. काय आमच्या जुन्या स्नेही आहेत, राजलक्ष्मी सरदेशमुख मुगळीच्या. परवा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यांचं अभिनंदन करायला. त्यांना नातू झालाय. सासूबाई मी येऊ का? नाही गोळी घेतली ना तर. का बरं, तुम्हाला थोडी कळ सोसवणार नाही का? आम्ही बोलतोय की. बोला. बसा बस. छान पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस वेळेवारी झाला की बरं असतं. मागच्या वर्षी बरं का, जूनमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊसच झाला नाही. लोकांना दुबार पेरणी करावी लागली, कष्ट झाले. आणि नंतर आला तो डिसेंबर जानेवारीपर्यंत गेलाच नाही आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले. काय निसर्ग नियमाप्रमाणे गोष्टी वेळेच्या आधी किंवा वेळेच्या नंतर झाल्या ना फार प्रॉब्लेम होतो. प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली, त्याचं टायमिंग जमलं तर फार छान असतं. येते का तुमच्या लक्षात? या तुम्ही आता. जपा बरं का स्वतःला. येते. सुजित भाऊजी. वहिनी दिली टेल दर्शन दे का देवा. काय कडावर मुजरा ठुकून आलाय वाटतं. चांगलाय. बाकी काही विनंती विशेष आहे साहेबांकडं? समदा अलबेल. तुम्ही सांगा तुमचंच काही नाही विशेष. ते मागच्या वेळेला तो ना तेव्हा हेडफोन राहिले होते माझ्या इकडं, ते घ्यायला आलोय. तुम्हाला माहिती आहे ना, म्युझिक शिवाय आपलं आयुष्य असं बाबळीच्या मार राहणवानी आहे. तेव्हा ते हेडफोन शोधत होतो. असं मग हित पण हेडफोनच शोधत होतात का? इथं ते असं सहजच आपलं इथं ते. लायर. एकदम लायर आहेत बघा. ओ सुजित भाऊजी सांगा की, सासूबाईंची चौकशी करायला आलात ना? तुमच्यासारख्या खमक्या माणसाला की नाही खोटं नाही बोलता येत सुजित भाऊजी. जावा. आईसाहेबांना भेटायला आलायत ना तुमच्या, भेटून घ्या. उगा आईला भेटायला आलेला असताना माझ्यासारख्या इंची मिंचीसाठी थांबायची की गरज नाही. जरा ब्रेक लावाल का?
हा आता हे खरं आहे की त्यांच्या तब्येतीची चौकशीच करायला आलोय मी, पण तेवढ्यासाठी त्यांच्या मोरं जाऊन शिंगत असून घेण्यात आम्हाला 0 इंटरेस्ट आहे. आता अहो आलात की नाही त्यांना भेटायला, मग भेटा की. तुम्ही काय झिजणार आहात होय? कसं असतंय वहिनी लिटिल, वाघ आणि सिंह जेव्हा एकमेकासमोर येतात ना तेव्हा तो एक इव्हेंट असतो, आणि असा इव्हेंट वर्षातून एकदाच झाला ना की त्याची हवा असते. या असं गल्लीतल्या नाक्यावर वाघ आणि सिंह जर शेपटात शेपूट घालून गप्पा मारत बसले तर ना वाघाची इज्जत राहील ना जंगलाच्या राजा असणार सिंहाची. बरं आई साहेब बरे आहेत ना? हा बरे आहेत. तुमच्या भाषेत काय म्हणतात ते सुदृढ एकदम. औषध पाणी टाइम टू टाइम, खाणं पिणं टाइम टू टाइम, एकदम. बेस्ट बेस्ट. कामाचं झालं विचारून तर निघतो मी. सांग मला. नीट जावा. ओकेच.